महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अहिल्यानगर कार्यालयाकडून 50,625 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या शासकीय दूध डेअरीच्या भूखंडाचे नियमबाह्य पद्धतीने उपविभाजन करून 15 जणांना वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश गणपतराव परकाळे यांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी MIDC यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत भूखंड वाटप प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आणि उद्योग विस्तारासाठीचे प्रलंबित अर्ज डावलून नवीन अर्जदारांना प्राधान्य देण्यात आल्याचा दावा केला आहे। याशिवाय भूखंडावरील वृक्षांची अपूर्ण नोंद करून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप असून सर्व 15 भूखंड वाटप रद्द करावेत, संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी व निलंबनाची कारवाई करावी, तसेच वृक्षतोड आणि बांधकामाला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून यावेळी औद्योगिक विभाग अध्यक्ष अरविंद गेरांगे, महेश दानवे, अवी मेढे, शरद गेरांगे, भीमाजी कोकाटे, दीपक कांबळे, आदित्य खंडागळे, अमोल चोथे, सचिन जराड, गौतम डोंगरे, सचिन गवळी, सूरज धांडे, प्रसाद पांढुरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर MIDC मध्ये यापूर्वी शासकीय दूध डेअरीला भूखंड क्रमांक B/10/2 हा देण्यात आला होता। सुमारे 50,625 चौरस मीटर क्षेत्र असेल हा भूखंड 1980 साली शासकीय दूध डेअरीला दिला होता। शासकीय दूध डेअरीनं त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं बांधकाम करून घेतलं। सार्वजनिक बांधकाम विभाग हे तांत्रिक प्रशासकीय मंजुरी घेतल्याशिवाय बांधकाम करत नसतं, त्यामुळे तशी मंजुरी घेऊन ते बांधकाम कंप्लीट करून त्यांनी शासकीय दूध डेअरीला जेव्हा ते बांधकाम हस्तांतरित केलं तेव्हा मात्र त्या ठिकाणी त्याचा ते पूर्णत्वाचा दाखला घ्यायला हवा होता, तो घेण्यात आला नाही असं उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येतं। अत्यंत क्षुल्लक बाब असून अशा ह्या क्षुल्लक बाबीहून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नाही या बाबीवरनं MIDCनं 1980चा प्लॉट 1924 साली म्हणजे जवळपास 44 वर्षानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नाही या मुद्द्यावर शासकीय दूध डेअरीचा हा प्लॉट MIDCनं जप्त केला, ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी शासकीय दूध डेअरीला त्यांनी त्या ठिकाणी बाहेर काढलं। तो साधारणपणे जानेवारीमध्ये नोव्हेंबर-ऑक्टोबरमध्ये प्रक्रिया सुरू केल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणी MIDCच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा केला आणि रीतसर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर जानेवारीमध्ये तो भूखंड ताब्यात घेतला। भूखंड ताब्यात घेतल्याच्या नंतर त्या 50,625 चौरस मीटर भूखंडाचं त्यांनी त्या ठिकाणी काही या MIDCतील काही उद्योजकांशी संगनमत ह्या अधिकाऱ्यांनी केलं आणि संगनमत करून या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या भूखंडाचं वाटपही करून टाकलं आणि त्यानुसार MIDCची प्लॉट मागणी अर्जासाठीची जी साईट आहे ती कायम बंद असते, मात्र रात्री अपरात्री 11-11:30च्या दरम्यान ही साईट चालू करून या मंडळींनी त्या 15 लोकांचे अर्ज भरून घेतले, त्यांच्याशी संगनमत केलं, त्या 15 लोकांचे अर्ज भरून घेतले आणि त्या 15 लोकांना त्या भूखंडाचं उपविभाजन करून वाटायचं ठरवलं। त्यानुसार त्यांनी प्रस्ताव तयार केल्यानंतर याच MIDCच्या भूमालकाने असं सांगितलं की याचं उपविभाजन झाल्याशिवाय वाटप शक्य नाही। असं असताना सुद्धा इथल्या प्रादेशिक अधिकारी, इथले क्षेत्र व्यवस्थापक जे आहेत MIDCचे यांनी त्याचा प्रस्ताव तयार केला, वरिष्ठांकडे पाठवला। वरिष्ठांच्याही काही नगररचना त्यांच्या मंजुऱ्या नसताना सुद्धा यांनी या ठिकाणी 15 मार्चला या लोकांना त्याचं वाटप करून टाकलं, त्याचे ऑफर लेटर दिले। त्याच्यानंतर भूखंडाचं उपविभाजन झाल्याचा अधिकृत आदेश आला। म्हणजे हे सगळं जे काही गोंधळ यांनी केला, हे सगळं नियमबाह्यपणा केला, MRNTP ऍक्टचा या ठिकाणी भंग केला, हे सगळं करण्यापाठीमागं कुठंतरी संगनमत करून या ठिकाणी काही भ्रष्ट कारभार करण्यात आलेला आहे असं संभाजी ब्रिगेडचं स्पष्ट मत आहे। आणि या पद्धतीनं वाटप करत असताना MIDCनं फर्स्ट कम फर्स्ट या पद्धतीनं म्हणजे जो प्रथम येईल त्याला प्राधान्य या तत्वाचाही या ठिकाणी त्यांनी नगरच्या अधिकाऱ्यांनी पायदळीत उडवला आणि 2020 पासून उद्योग विस्तारासाठी काही लोकांनी जवळपास काहीतरी 5 अर्ज आहेत त्यांनी मागणी केली ती भूखंडाची, त्यांना न देता 15 लोकांना अवघ्या 46 दिवसात त्यांनी वाटप करून टाकलं। वाटप केल्याच्या नंतर त्या भूखंडावर झाडांची मोजदाद करून त्या ठिकाणी झाडं तोडण्याचं त्यांनी ठरवलं। यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी हाताशी धरलं आणि त्यांनी अवघ्या 245 झाडांचा पंचनामा केला किंवा या भूखंडावर 245 झाडं आहेत जे तोडावे लागतील आणि त्यांचं वय त्यांनी साधारणपणे 8-10 वर्षाचे 12 वर्षाचे हे झाडं दाखवले। जवळपास आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता 1000 पेक्षा जास्त झाडं आहेत त्या ठिकाणी, जवळपास 30-30, 25-30, 35 वर्षाची झाडं आहेत, मोठी मोठी खोडं आहेत। असं असताना सुद्धा वय कमी दाखवणं, त्याचबरोबर त्या ठिकाणी साग
आणि चंदनासारखी मौल्यवान झाडं सुद्धा आहेत की ज्याचं शूटिंग आम्ही केलेलं आहे, ज्याचे फोटोग्राफ्स आमच्याकडे आहेत, ज्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. हे सगळं केल्यानंतर हे झाडं तोडण्याचा त्या ठिकाणी त्यांनी परवानगी दिली. 245 झाडं तोडण्याची आहेत असं दाखवून ते झाडं तोडण्याची परवानगी दिली. हे पूर्णपणे बनावट पंचनामा आहे. हे सगळं असं बनावटगिरी करून काही विशिष्ट लोकांना लाभ मिळवून देण्याचा आणि त्यातही यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप झाला. मुळात औद्योगिक क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप नकोय, या लोकांनी या ठिकाणी तो राजकीय हस्तक्षेप पण करून घेतला आणि त्या माध्यमातून हा जो काही अपारदर्शकपणे झालेला कारभार आहे या विरोधात संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी दंड थोपटलेले आहेत. आम्ही या ठिकाणी क्षेत्र व्यवस्थापक तथा प्रादेशिक अधिकारी या सर्वांनाही भेटलो, त्यांना सविस्तर सांगितलं. मुख्य कार्यकारी अधिकारी MIDCचे आहेत त्यांनाही आम्ही सविस्तर निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनाही सांगितलं की या ठिकाणी आपण हे तात्काळ ते भूखंडाचं वाटप रद्द करा, नव्यानं पारदर्शक पद्धतीनं करा, आमचा विरोध नाही. त्याचबरोबर हे करत असताना त्या ठिकाणी जे झाडं आहेत ते जे झाडं तोडण्याची परवानगी दिली तर त्या बाबतीत आम्ही यांना स्पष्टपणे सांगितलं की येत्या 2 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन समक्ष पंचनामा करा, प्रत्यक्ष आहेत जागेवर झाडं किती याचा पंचनामा करून त्यानुसारच पुढील कारवाई करा. अन्यथा जर त्या ठिकाणी कामकाज चालू झालं तर 7 दिवसानंतर संभाजी ब्रिगेड MIDC मध्ये खळखटाक केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.